सेवा समर्पण प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्ट यवतमाळच्या वतीनं दिव्यांग सेवा प्रकल्प राबवला जातो। या दिव्यांग सेवा प्रकल्पाच्या माध्यमातून दिव्यांगांची वारी जी आहे ती आता पंढरपूरसाठी रवाना होत आहे। यवतमाळच्या संपूर्ण शहरामध्ये प्रमुख रस्त्याने जे आहे ते मार्गक्रमण करत ही वारी जी आहे ती या ठिकाणी आता पंढरपूरसाठी जे आहे ते रवाना होत आहे। साधारणतः गेले हे तिसरं वर्ष जे आहे ते या दिव्यांग वारीचं आहे आणि सातत्यानं या संपूर्ण दिंडीचं आयोजन जे आहे ते केलं जातं आणि यवतमाळ ते पंढरपूर संत सुरदास महाराज दिव्यांग अंध पायी वारी ही आयोजित केली जाते आणि ही अनोख्या पद्धतीने दिव्यांगांची वारी जी आहे ती यवतमाळ ते पंढरपूर जी आहे ती करते। कशा पद्धतीने हा उपक्रम राबवण्यात येतो काय सांगा? हा दिव्यांग लोकांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी सेवा समर्पणचा जे दिव्यांग प्रकल्प आहे त्यामध्ये हा उपक्रम राबवला जातो। 521 किलोमीटर 22 दिवसात मध्ये अंतर कापून हे पंढरपूरला पोहोचतात। त्यामुळे अंधबांधवांचा आत्मविश्वास खूप वाढतो आणि ते आपल्या स्वावलंबनाकडे जास्त मार्गस्थ होतात। दिव्यांगांची वारी जी आहे ती पंढरपूरसाठी रवाना होत आहे। कसं वाटतं एकंदरीत तुम्ही तिसरं वर्ष तुम्ही जाताय माऊलीच्या भेटीला? रामकृष्ण हरी, यावर्षी हे वारीचं तिसरं वर्ष आहे आणि पाऊस हा रिमझिम पडतो आहे, तर खूप पंढरपूरच्या वारीला जाण्यासाठी आम्ही आतुर आहोत आणि पंढरपूर असं वाटते आम्हाला की कधीतरी आमचं माहेरघर बनावं, आम्ही तिथले हमेशा वारकरी व्हावे अशी आमची अपेक्षा आहे। निश्चित या संपूर्ण पालखीमध्ये वारीमध्ये जे आहेत नगराध्यक्षा सुद्धा सामील झालेल्या आहेत। तर या वारीत तुम्ही सहभागी झालेल्या आहेत, काय शुभेच्छा? मी सगळ्या दिव्यांग लोकांना शुभेच्छा देते। ही माझी पहिलीच वेळ आहे, पण सोबत त्यांच्या आहे मी आणि सेवाभावी संस्थांसोबत जात आहे। त्यासोबत सगळ्यांना शुभेच्छा आणि समोर जाणाऱ्या आता जसं पंढरपुरात वारी जात आहे आणि त्यांचं देवाचं दर्शन होणार आहे त्यासंबंधी त्यांना शुभेच्छा देते आणि असे जे परत यावं अशी शुभेच्छा देते। निश्चित हे तिसऱ्या वर्षी सुद्धा दिव्यांगांची वारी जी आहे ती आता यवतमाळवरून पंढरपूरच्या दिशेने जी आहे ती रवाना झालेली आहे। विवेक गावंडे, TVN मराठी, यवतमाळ। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।